हो सगळ्यांना, मी प्रियांका. तर आज नाश्त्याला आम्ही बनवली होती मॅगी. त्यानंतर दुपारी जेवणात आज आम्हीचाही डबा नव्हता आणि बाकीचे घरातलेही कोण नाही आहेत. आम्ही तिघंच होतो. मग तिघांसाठी चपाती, भाजी, भात, आमटी एवढं करण्यापेक्षा म्हटलं आज थोडंसं काहीतरी हलकं करूया म्हणून धपाटे करायचं ठरवलं. तर मुलांनाही आवडतात, मलाही आवडतात म्हणून केले. आणि धपाट्यासोबत खायचं काय तर बटाट्याचा सार. बटाट्याचा सार म्हणजे थोडक्यात बटाट्याची भाजी. तर काय बटाटे उकडून घ्यायचे आणि ते फक्त तेलात जिरे, मोहरी, हिंग आणि कांदा घालून थोडंसं पातळ ती भाजी करायची. त्याला आम्ही बटाट्याचा सार म्हणतो आणि धपाट्यासोबत ती खूपच चांगली पण लागते. आणि मग काय तोवर मग बटाटे उकडत घालून बाकीची सगळी तयारी केली. धपाट्याचं पीठ मळून घेतलं. आम्हाला तिघांना आत्ता होतील एवढेच मी धपाटे केले होते. जास्त काय मळलं नव्हतं पीठ. त्यानंतर बेसिक सगळी तयारी केली आणि पीठ भिजू दे म्हणून तोपर्यंत बाजूला ठेवलं. आणि पहिल्यांदा आमरस करून घेतला. तर आंबे थोडेसे पिकलेले होते. मग आमरस करून घेतला आणि मग बटाट्याचा सार केला आणि त्यानंतर धपाटे गरम गरम करून दिले. तर मी बिडाच्या तव्यावरती धपाटे केलेले होते. तर बिडाच्या तव्यावरती धपाटे खूप चांगले होतात. त्यानंतर मुलांनीही खाल्ले आणि मीही जेवून घेतलं आणि आमरस प्यायला. तर असा होता हा आजचा दिवस. व्हिडिओ आवडला असल्यास नक्की लाईक करा, शेअर करा आणि फॉलो करा.